स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। जिंतूर शहरातील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत। या दवाखान्यात रुग्णांना शासनाच्या सुविधा दिल्या जात नाहीत। रुग्णाच्या नातेवाईकांना उद्धटपणे वर्तन दिले जाते। दवाखान्यातील कर्मचारी हे बाहेरगावी राहतात व येणे जाणे करीत असल्याने वेळेचे बंधन त्यांच्यावर नाही। गंभीर व सध्या रुग्णांना काही झाल्यास किंवा घटना घडल्यास त्याला प्रथम उपचार करून सरळ सामान्य रुग्णालय परभणी येथे पाठवले जाते। मग नागरिकांचे म्हणणे आहे की ट्रॉमा केअर सेंटर चालू करून रुग्णांना काय फायदा, तसेच या दवाखान्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत। ऑपरेशन सिझरिंगसाठी सर्जन नाही, भूलतज्ञ डॉक्टर नाही। काही दिवसापूर्वी चक्क दवाखान्यात एक विषारी साप आढळून आल्याने रुग्ण व स्टाफला बाहेर पडावे लागले। इमारत गळती चालू आहे। अशा अनेक समस्यांमुळे जिंतूरचे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर चर्चेचा विषय ठरला होता। या सर्व प्रकारची प्रशासनाने दखल घेऊन आज दिनांक 8 ऑगस्ट रोजी औरंगाबादच्या उपसंचालक श्रीमती कांचन वानरे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली व आपण या सर्व बाबींचा अहवाल तयार करून वरिष्ठांना कळवले जाईल असा विश्वास उपस्थित पत्रकारांना दिला। यावेळी डॉक्टर चाडंगे, डॉक्टर बोराळकर, डॉक्टर जाधव, नर्स स्टाफ उपस्थित होते। नमस्कार। आज मी जिंतूर ग्रामीण रुग्णालय येथे भेट दिली आणि त्याच्यानंतर पूर्ण जे हॉस्पिटल आहे इथलं ग्रामीण रुग्णालय ते फिरून बघितलं। तर इथे मला काही गोष्टी अशा आढळल्या की त्या अतिशय चांगल्या आहेत, काही गोष्टी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंटची गरज आहे। तर सगळ्यात पहिले मी बघितलं की जी कॅज्युअलिटी येतं, कॅज्युअलिटी खूप छान प्रकारे इथे काम करते आणि त्याच्यामधले मेडिकल ऑफिसरचं नॉलेज मी टेस्ट करून बघितलं, वेगवेगळे क्वेश्चन विचारून, तर ते पण मला खूप चांगलं आढळलं। डिलिव्हरी रूम मध्ये गेल्यानंतर मला असं आढळलं की इथे जवळजवळ 40 ते 45 दर महिन्याला डिलिव्हरीज होतात, बाळंतपण होतात आणि त्याच्यापैकी जवळजवळ 5 बाळंतपण हे सीझरचे सुद्धा असू शकतात। आणि इथले जे इन्चार्ज आहेत ते गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळे ते करतात। तर 5 प्रमाणे 45ला आणि आमचा जो एक अंदाज असतो किंवा एक आमची आकडेवारी असते त्यानुसार मला असं वाटतं की ती एक बरोबर प्रपोर्शन आहे ते। म्हणजे आपल्याकडे 100 डिलिव्हरी असतात तर त्याच्यापैकी 10 ते 20 डिलिव्हरी या सीझरने होतात नॉर्मली। तर ते प्रपोर्शन मला बरोबर वाटलं। दुसरं म्हणजे लोकप्रतिनिधींनी जे म्हटलं की इथनं बरेचसे पेशंट बाहेर रेफर होतात, तर त्याबद्दल मी आता आमची मीटिंग होते तर आम्ही तो आढावा घेतो, रेफरल ऑडिट। दुसरं म्हणजे बाहेरून औषधं लिहून दिल्या जातात, याला आम्ही प्रिस्क्रिप्शन ऑडिट म्हणतो, ते सुद्धा आम्ही घेऊ। डायलिसिस सेंटर अतिशय सुंदर प्रकारे तयार करण्यात आलेलं आहे, पण ते आता जस्ट जुलैमध्ये चालू झाल्यामुळे रुग्णांची संख्या कमी आहे, ती वाढवण्याचा आपण प्रयत्न करू। तसेच आम्ही मेघना दीदींसोबत पण आमची चर्चा झाली काल त्यांच्या पीएन सोबत। तर त्यांचं म्हणणं असं होतं की ग्रामीण रुग्णालय जुनं आहे, तर तिथे जर तुम्हाला काही असं असेल की त्याला नवीन करायचं किंवा रिपेअरिंग करायचं तर त्याचे प्रस्ताव आता आम्ही डिस्कस करून मागवून घेतो, जेणेकरून आपण या रुग्णालयाचा पालट करू शकतो। म्हणजे नवीन, कारण की आता बरेचसे रुग्णालय नवीन बांधले जातात, ते खूप अतिशय सुविधा असतात, त्याच्यामध्ये बिल्डिंग जुनी आहे ही, तर त्याच बिल्डिंग मध्ये आपण काय करू शकू ते आपण बघूया। त्याच्यानंतर दुसरा तुमचा प्रश्न कुठला होता अजून? आपल्याला इथे एक ट्रॉमा केअर युनिट आहे, तर तिथे ऑर्थोपेडिक सर्जन नाहीये। तर तुम्हाला सुद्धा आम्ही आवाहन करतो की तुमच्या ओळखीचे जर कोणी ऑर्थोपेडिक सर्जन असतील तर आम्हाला सांगा, आम्ही त्यांना इमिजिएटली 8 दिवसामध्ये ऑर्डर देऊ। आम्हाला स्वदेशी न्यूज साठी अजमत पठाण, जिंतूर। आणि ट्रॉमा केअर सेंटरसाठी आम्हाला ऑर्थोपेडिक सर्जन आम्हाला लागतात। ते ऑन कॉल बेसिसवर आले तरी चालतील किंवा अनेस्थेटिस्ट पण ऑन कॉल बेसिसवर आलेले तरी आम्हाला चालतील। सोनोग्राफी मशीनचा एक मोठा प्रश्न मला इथे आढळला, तर सोनोग्राफीच्या मशीनसाठी आपण ऑन कॉल रेडिओलॉजिस्ट घेऊयात, त्याची कार्यवाही मी लगेच सुरू करते, ठीक आहे। आणि आपण असं बघूया की हे रुग्णालय चांगलं कसं चालेल, कारण की तुमचा जो तालुका आहे तो खूप मोठा आहे, त्या मनाने मला सुद्धा असं आढळलं की जी बाळंतपणांची संख्या आहे ती कमी वाटते। मग ते रेफर केल्या जातात का, की इथे समजा जेव्हा ANC चेकअप होतात किंवा TH आपल्यासोबत बसलेले आहेत तर त्यांचे जे मेडिकल ऑफिसर आहेत तर ते इथे रेफर करत नाहीत का, कारण की पुढचं रेफरल सेंटर हेच आहे। तर आपण तो सगळा आढावा आता घेतोय आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर जेव्हा मी पुढच्या मीटिंग मध्ये येईल तर आपल्याला बरेचसे बदल घडलेले दिसतील, ठीक आहे। एवढी मी ग्वाही देते, कारण की आम्हाला एकदम म्हणजे करायचंच आहे इथे चांगलं सगळं, आपल्याला सुधारणा करायच्या ज्या पण असतील। फक्त एक मला थोडा प्रॉब्लेम वाटला इथे की जे मेडिकल ऑफिसर आहेत ते सगळे टेम्पररी आहेत,
तदर्थ फक्त मेडिकल सुप्रिटेंडंट हे परमनंट आहे, तर आम्ही सुद्धा वरच्या लेवलला बोलून जर आम्हाला परमनंट डॉक्टर मिळाले तर ते खूप बरं होईल, तर त्याबद्दल आम्ही वर चर्चा करू. आपल्या इथं किती आतापर्यंत कोणत्या जागेवर आपले डॉक्टर घेण्यात त्यांची काही डिग्री वगैरे आहेत? बघा, जेव्हा एक ग्रामीण रुग्णालय असतं तर तिथे आपल्याला असं अपेक्षित असतं की जो इन्चार्ज असतो मेडिकल सुप्रिटेंडंट, जो टीमचा कॅप्टन असतो, तो PG असतोच. ओके, तो त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक गायनेकोलॉजिस्ट म्हणजे स्त्रीरोग तज्ञ, एक भुलीचा डॉक्टर आणि एक बालरोग तज्ञ इतके एकदम जरुरी असतात. आणि इथे ट्रॉमा केअर सेंटर असल्यामुळे आपल्याला ऑर्थोपेडिक सर्जन आणि भूल तज्ञ तर आपल्याला हाच वापरता येईल. अशी ती पूर्ण टीम असते जी आपल्याला तयार करावी लागेल आणि ती आपण करूया. ठीक आहे. बालरोग तज्ञ पण इथे खूप गरजेचं आहे. एवढं मोठं गाव आहे तर बालरोग तज्ञ आम्हाला लागतील.